मॅडम, ही जी आयडिया माझ्या डोक्यात आली ना, ती कोण विचार बी नाही करू शकणार. तुम्हासने आणि साहेबासने एकत्र आणण्याची आयडिया ही तुमच्या आयुष्याची नवी सुरुवात असणार आहे. तयार व्हा मॅडम. शुभ, अरे कोड्यात काय बोलतोय? सरळ सरळ सांग ना काय ते. हे बघा, तुम्हाला आजपासून साहेबांच्या कामामध्ये इन व्हायला लागेल. इन काय बोलतोयस? ही आयडिया बाबांच्या कानावर जरी गेली ना तर ते मला घरातनं आउट करतील. मॅडम, साहेबांच्या कामामध्ये तुम्हाला इन कसं करायचं ही जबाबदारी माझी. ठीक आहे? नक्की? नक्की. मग चांगली आयडिया. हां, एकदा का तुम्ही पार्टीच्या कामामध्ये इन झालात की तुम्ही 24 तास साहेबांच्या बरोबर असणार. आणि त्याच्यानंतर आणि मग त्याच्या पुढचं मी सांगते तुला. मग काय होईल? बाबा जिथे जिथे जातील तिथे तिथे मी फाईल घेऊन त्यांच्या बरोबर जाईल. त्यांचे सगळे प्रोटोकॉल जपील. बरोबर. ते कुठल्या महत्त्वाच्या मीटिंगमध्ये असतील ना तर मी हळूच त्यांच्या कानात जाऊन महत्त्वाचे अपडेट्स पण देईन. हां, मग ते म्हणतील श्रावणी बाळा व्हेरी गुड. ते माझ्याकडे बघून स्माइल पण करतील. करेक्ट. आणि ना शुभू, त्यांच्या सगळ्या वेळा म्हणजे दौऱ्याच्या, मीटिंग्सच्या, प्रचाराच्या सगळ्या मी एकदम नीट हँडल करीन. आणि मग येता जाता रस्त्यात आमच्या गप्पा चर्चा ह्या पण होतील ना. बरोबर मॅडम. आणि शुभू, मी ना त्यांच्या जेवणाच्या पण नीट वेळा पाळणार आहे. काही लक्षच देत नाही अरे ते. दिवसाच्या शेवटी ते मला विचारतील काय श्रावणी बाळा उद्याचं काय शेड्यूल. मी त्यांना सांगीन तुम्ही फक्त जनसेवेकडे लक्ष द्या, बाकी कामाचा ताट मी घेईन. श्रावणी आहे तर लोड घ्यायचा नाही. हे आवडले आपल्याला. शुभू, मी असं काम करीन ना की ते बाकी सगळ्यांची सुट्टीच करून टाकतील. हे आवडलेलं नाही आपल्याला. का? म्हणजे मलाच तुम्ही घरी बसवणार होय? पण ठीक आहे, साहेबांच्या नजरेत जर तुम्ही हिरो होणार असेल आणि त्यासाठी मी घरी बसणार असेल तर काय हरकत आहे. चला, ऑल द बेस्ट मॅडम. ए झंप्या, किती नौटंकी करशील रे. थांब इकडेच. बरं, मला सांगा कशी वाटली आयडिया? आयडिया तर एक नंबर आहे, पण जरा उशीरच केलास तू ही आयडिया द्यायला. मग आता कशाला वाट बघताय? चला, आजच इंटरव्ह्यू, आजच जॉईनिंग लेटर. चला. ए थांब. नाही म्हणजे तू हे जे काही स्वप्न मला दाखवलंयस ते जगायला मला आवडेलच. म्हणजे उद्या जर मला कोणी असं म्हणालं ना की 24 तास बाबांच्या मागे पुढे करायचं तर ते मी आनंदाने करीन. पण बाबांचं काय? पण त्यांचं काय? अरे काय म्हणजे काय? बाबा मला त्यांच्या सावलीलाही उभं करत नाही. नोकरीवर वगैरे ठेवणं तर लांबच राहील. त्यांना आपलं असंच वाटतं की मी खूप बावळट, मूर्ख, बेअक्कल मुलगी जाईल तिथे फक्त गोंधळ घालते मी, मला काही चांगलं करता येत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यांचा ना आत्यावर विश्वास आहे. ती म्हणेल तेच ते करतात. मला वाटतं आपण असं काही केलं ना तर होतच नव्हतं. हे सगळं काय बोलायला लागलाय? तुम्ही सगळ्यात हुशार मुलगी आहात. अहो, तुम्ही आईच्या आणि वडिलांच्या प्रेमाशिवाय वाढलाय. तरी बी तुमच्यात माणुसकी आहे, ममता आहे, आपुलकी आहे. अहो, तुम्ही एवढ्या निर्मळ आहात ना, अहंकार तुमच्या आसपास बी फिरकत नाही. तुमच्या चांगुलपणामुळं वाईट माणसांची नेहमी हार होत आली आहे. तुम्ही जर मनात आणलं ना, जगातलं कोणतं बी काम करू शकताय. शुभू, तू म्हणतोयस तितकी खरंच मी चांगली आहे? हो.